नमस्कार मित्रांनो, मी विभास कोल्हे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपली बातमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट आता समोर आले आहे। अपडेट असे आहे की जर महिलेचे लग्न झाले नसेल तर वडिलांचे आणि लग्न झालं असेल तर पतीचे देखील आता ई-KYC होणार आहे। हो माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, तुम्ही एकदम करेक्ट ऐकलं आहे की आता घरातला तो कर्ता व्यक्ती आहे, कर्ता कमवणारा, त्या व्यक्तीचे देखील आता ई-KYC होणार आहे। अशी बातमी जी आहे ती आज सकाळीच मीडियावरती पसरत आहे। काय संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्पष्ट करून सांगणार आहे। बातमी एकदम खरी आहे, खोटी बातमी नाही आहे। या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमी संदर्भात ते उत्तरं ह्या तुम्हाला व्हिडिओमधून समजेल। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता, विधानसभा निवडणुकीत महायुतीत भरघोस मत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी हुडकून काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड असा मोठा आर्थिक भार पडला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार राज्याने लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये सरकारला जे आहे ते पात्र किंवा अपात्र महिलांची नीट चौकशी करता आली नव्हती, सरकारने फार याकडे लक्ष दिले नव्हते। मात्र आता लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भार सोसेनासा झाल्यानंतर राज्य सरकारने प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी करून लाखो बोगस लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे। यानंतर आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय लागू केला आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखीन घटण्याची शक्यता आहे। या योजनेतील लाभार्थ्यांना सोबतच पती किंवा आणि वडिलांची ई-KYC करणे आता बंधनकारक असणार आहे। तर लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांसोबत त्या महिलेचे पती आणि वडिलांचे आर्थिक उत्पन्न किती आहे याची आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे। जर महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचं आणि लग्न झाले नसेल तर वडिलांचे उत्पन्न शोधले जाणार आहे। लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील आणि पतीचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल। मित्रांनो, जर महिलेचे लग्न झाले असेल तर तिच्या पतीचे आणि लग्न झाले नसेल तर तिच्या वडिलांचे जे आहे ते वार्षिक उत्पन्न जे आहे ते चेक केलं जाणार आहे। आता या योजनेसाठी पहिली मुख्य अट अशी होती की जो काही कमवणारा व्यक्ती आहे म्हणजे वार्षिक जे उत्पन्न आहे एखाद्या कुटुंबाचं ते 2.5 लाखांपेक्षा वरती नाही पाहिजे। 2.5 लाखांपेक्षा वरती असेल तर तुम्हाला याच्यामध्ये अपात्र केले जाणार आहे। बघा तुम्ही ते खाली वाचू शकता की योजनेसाठी अपात्र ठरवलं जाईल। लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे अशी मुख्य अट होती। अनेक पात्र झालेल्या महिलांचे उत्पन्न कमी आहे, मात्र लग्न झालं असेल तर पतीचं, लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याचीही चौकशी केली जाणार आहे। म्हणजे पहिलं कसं होतं की महिलेची चौकशी केली जायची की महिला किती कमवते, तर आता त्यासोबतच महिलाच्या म्हणजे कुटुंबाचंच आता संपूर्ण वार्षिक उत्पन्न जे आहे ते चेक केले जाणार आहे। अनेक अशा महिला होत्या ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख 3 लाखाच्या बरोबर, ते देखील यामध्ये जे आहेत ते पात्र होत्या म्हणजे भाग घेत होत्या, पैसे त्यांना मिळत होते। पण आता जे आहे ते सरकारने कठीण नियम काढला आहे की आता संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न जे आहे ते आता चेक केले जाणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वडिलांची किंवा पतीचं काही वेगळा असा फॉर्म येणार का, जसं की आता तुम्ही KYC करताय त्यासोबतच पती किंवा वडिलांचा अजून एक नवीन फॉर्म असा काही निघणार आहे का की जो तुम्हाला फिलअप करायचा आहे, किंवा हा फॉर्म कुठे भरायचा आहे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, किंवा की त्या ई-KYCचा फॉर्म भरतोय त्यासोबतच एक आता नवीन असा टॅब ओपन केला असेल का। तर माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तरी असा कोणताही म्हणजे सरकारने सांगितलं नाही आहे की त्यासाठी म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न चेक करण्यासाठी काही नवीन फॉर्म असं ओपन केला आहे, वेबसाईट ओपन केली आहे, अशी कोणती माहिती सरकारने दिलेली आहे। फक्त एक बातमी दिली आहे की कौटुंबिक उत्पन्न चेक केलं जाणार आहे।
पण त्यासाठी वेगळा फॉर्म कुठे भरायचा या संदर्भात अशी कोणतीही माहिती सरकारने दिली नाही. त्या संदर्भात या संदर्भात पुढे काय अपडेट आहे हे मी चॅनलवरती लगेच अपलोड करेन. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ऑल क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, ही होती तुमच्या अतिशय महत्त्वाची बातमी. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.